नमस्कार, मी शुभम दुग्धा, एलएस मराठी. आणि सध्या आपण कोकणातून सर्वात मोठी मान्सून अपडेट आम्ही तुमच्या समोर आणतोय. खरं तर आपण आता कशेडी घाटामध्ये आहोत आणि कोकणामध्ये जर बघायला गेलं तर मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि अशातच रायगड जिल्ह्याला पर्यायी मार्ग म्हणून ज्या घाटाची ओळख आहे असा कशेडी घाट आता धोक्याच्या परिस्थितीमध्ये आहे. तुम्ही जर बघितलं तर कशेडी घाटामध्ये आता दरड कोसळलेली आहे. जो हा रस्ता आहे, हा रस्ता वाहून गेलेला आहे. त्यामुळे आता हा जो घाट आहे हा आता धोक्याची घंटा या ठिकाणी बनलेला आहे. खरं तर प्रामुख्याने बघायला गेलं तर हा जो संपूर्ण घाट आहे या घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. मात्र प्रशासन आता कशा प्रकारे इथं कार्यवाही करतंय किंवा प्रशासन कशा प्रकारे इकडे लक्ष घालतंय हे आता बघणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही जर बघितलं तर हा जो रस्ता आहे, हा रस्ता खाली वाहून गेलेला आहे, खाली गावं आहेत. मात्र एक छोट्या मोठ्या दगडी या ठिकाणी लावून फक्त या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जर या ठिकाणी जर एखादा मोठा कंटेनर गेला तर हा कंटेनरमुळे हा रस्ता पूर्णपणे खाली वाहू शकतो. बघितलं तर खूप भला मोठा असा हा भगदाड या ठिकाणी ह्या खड्ड्याला पडलेला आहे. आणि जवळपास ही धोक्याची घंटा इथले जे प्रवासी आहेत या ठिकाणी प्रवास करताना त्यांच्याविषयी असणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा जे कशेडी जो घाट आहे इथून एक बस नेहमी जाते जी कशेडी बंगला जी वर वाडी आहे त्या कशेडी बंगला एक चेकपॉईंट आहे तिथं जात असते. जे त्या बसमध्ये जवळपास प्रवासी 50 प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात. सातत्याने हा घाट जरी बंद असला तरी जे लोकल प्रवासी आहेत ते मात्र याच घाटाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करत असतात. मात्र आता प्रशासन नेमकं याच्यावरती कशा प्रकारे तातडीने कारवाई करते, प्रशासन नेमकं या प्रकरणात कशा प्रकारे लक्ष घालतंय हे बघण्याजोगणं असणार आहे. कारण कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे, कशेडी घाटी धोक्याची घंटा बनलेली आहे, अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. माझं आणि एलएस मराठीकडून सर्वांना आव्हान असं असणार आहे की या घाटांचा प्रवास करत असाल तर हा घाट आता धोक्याची घंटा बनलेली आहे. इथून येताना सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि प्रशासन पुढची कारवाई, पुढची सुनावणी कशा प्रकारे करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, एलएस मराठीसाठी कशेडी.